कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण आपल्या परीक्षकांना विचारूया त्यांचा रिझल्ट काय आहे. त्यांच्या मते सगळ्यात छान त्यांना वाटलेली रेसिपी कुठल्या जोडीची होती? खरं सांगायचं तर मला ऍक्च्युली एक्सपेक्टेड नव्हतं की इतकं छान स्वयंपाक हे करू शकतील. सो इट वॉज टेस्टी, प्रेझेंटेशन पण छान होतं. बरं 30 मिनिटांमध्ये करून करून आपण किती करणार, पण तुम्ही सगळ्यांनी अगदी गार्निशिंग पर्यंतची स्टेप, तुमचे सगळ्यांचे डेस्क क्लिअर होते, प्लॅटफॉर्म्स क्लीन होते. सो ते सगळं सुद्धा आम्ही बघितलं आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना आज जी उत्तम साथ लाभलेली आहे ती मधुराताईंची आहे. सो मधुराताई, थँक्यू सो मच. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आमच्या दोघांच्याही मताने आजच्या टास्कचे विनर आहेत प्रणाली आणि दीपक. खतरनाक. विनर्स, कॉंग्रॅच्युलेशन. मी फक्त तुम्हाला इकडे सांगू इच्छितो की आज जी जोडी इकडे सगळ्यात कमी मार्क ज्या जोडीला मिळतील ती जोडी डिरेक्टली नॉमिनेशन मध्ये जाईल. हो. आणि त्याप्रमाणे तुम्ही ठरवा आणि सांगा की तुमच्या मते सगळ्यात कमी गुण आजच्या या टास्कला कोणाला मिळाले. आजच्या टास्क मध्ये सगळ्यात कमी गुण मिळाले आहेत. ती जोडी आहे जोआना आणि पंकज. तर ह्याचं कारण खूप सोपं आहे. आपण जी रेसिपी दिली होती ती आपण बनवली नाही. म्हणजे थाय करी आपण बनवली, पण फोडणीचा भात हा फोडणीचा भात नव्हता. त्यांनी जो डिसिजन घेतला तो अगदी बरोबरच होता, कारण जे पाहिजे होती वस्तू ते तिथं नाही राहणार, तर ते नॉमिनेट तर करणारच आहेत. बिफोर वी गो ऑन की आज कुणाला रिटर्न तिकीट इकडनं मिळणार आहे त्याच्या आधी मी गोजिरी गोड आणि तडका साहेब यांचे खूप खूप आभार. मधुराताई या ना प्लीज. मधुराताई, तुमचे सुद्धा खूप खूप आभार. खरंच तुम्ही आज येऊन तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना सगळं शिकवलं, हँडल केलं, त्यांना सांगितल्या गोष्टी आणि त्या ज्या कमी वेळात ते करू शकले, आय थिंक इट इज ऑल थँक्स टू यू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी. आणि खरंच तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुमचे आणि श्रेया मॅम तुमचेही. एकतर तुम्ही तिघेही सेलिब्रिटी आहात. ते दडपण माझ्यासाठी होतं की तुमच्यासोबत इथे उभं राहणं, बसणं आणि काम करणं. तर पहिल्या क्षणापासून ते दडपण तुम्ही मला जाणवूनही दिलं, मला आपलंसं करून घेतलं, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि झी टीव्हीचे पण कायमच थँक्यू सो मच तडका भाऊ. थँक्यू सो मच गोजिरी गोड. थँक्यू सो मच मधुराताई फॉर बीइंग हिअर. वी लव्ह यू अँड वी थँक यू फ्रॉम द बॉटम थँक्यू ऑफ सो आवर हार्ट. मच. थँक्यू. बाय बाय. बाय गाईज. सी यू. ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू सो मच. तो मंडळी, तुम्हाला माहितीच आहे आपला फॉर्मॅट काय आहे. सगळ्यात आधी मी आपल्या पहिल्या जोडीला बोलवतो. ओके, ते येऊन तुम्हाला सांगतील की का तुम्ही त्यांना सेफ करायचं. पवन, ऐश्वर्या प्लीज या. आणि मी पवनला अशी विनंती करतो की तू ऑडियन्सला सांग की त्यांनी का तुला सेफ करावं. माझी इच्छा आहे या शो मध्ये राहायचे, कारण माझी परिस्थिती खूप कठीण आहे. कारण मला आई बाप नाही आहे आणि मी इकडं, मला 2 भाऊ आहे. मी कधी 2 भावाकडे कधी 1 महिना तिकडे राहतो, 1 महिना इकडे राहतो. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. त्यामुळं मला असं वाटतं तर तुम्ही मला वोट द्या. ओके. ही तिन्ही जोडी बी लास्ट वीक बी नॉमिनेशन होते. आम्ही हे फर्स्ट टाइम नॉमिनेशन बोलवा, ते वोटिंग आम्हाला द्यावा म्हणून इच्छा मागतो मी. खरं तर आज म्हणजे जे डिश पाहिजे होती ते म्हणजे आम्ही बनवलं नाही, तर आज थोडसा नॉमिनेट झालो. जर तुम्ही एक संधी द्याल तर नक्कीच मी संधीचं सोनं करेल अशी मी विनंती करतो. प्रेक्षकांनी आम्हाला मत द्यावं, म्हणजे अजून एक संधी द्यावी असं वाटतं आम्हाला. हो. आता ऑडियन्सना मी सांगू इच्छितो की आपल्याकडे 4 जोड्या नॉमिनेटेड आहेत. त्यातनं तुम्ही कुठल्या तरी एका जोडीला सेफ करू शकता. 4 ऑप्शन्स आहेत, A, B, C आणि D. ओके, A ऑप्शन आहे पवन आणि ऐश्वर्या, B ऑप्शन आहे पंकज आणि जोयाना, C ऑप्शन आहे निक्सन आणि भाग्यश्री आणि D ऑप्शन आहे किमया आणि शत्रुघ्न. तुम्ही त्यांना आता ऐकलं. त्या बेसिसवर तुम्हाला जे काय वाटतं, ज्यांच्यासाठी वोट करावं त्यांच्यासाठी प्लीज वोटिंग सुरू करा.
ज्या जोडीला ऑडियन्सनी वोट केलंय आणि सेफ केलंय त्या जोडीचं नाव आहे पवन आणि ऐश्वर्या. आम्ही या एलिमिनेशनला आम्हाला पब्लिक वोटिंगनी वाचवलं. तर यावेळी मी पवनला म्हणाली की पवन, या आठवड्यामध्ये आपल्याला नॉमिनेशनमध्ये यायचंच नाही. सो आता वेळ आली आहे डिसाईड करायचं की बाकी 3 जोड्यांमधनं आज कोणाला रिटर्न तिकीट मिळणार आहे. तो चला तर सुरुवात करूया आपल्या एलिमिनेशन प्रोसेसला. बेसिकली मी तुम्हाला सांगतो की प्रोसेस काय असणार आहे. इकडे फोटो ठेवले 3 जोड्यांचे ज्या नॉमिनेटेड आहेत. सो आपल्या राहिलेल्या ज्या 9 जोड्या आहेत त्या इकडे येतील. त्या आपापसात डिस्कस करून प्रत्येक जोडी एक फोटो उचलेल आणि या श्रेडिंग मशीनमध्ये तो फोटो टाकेल. सगळ्यात आधी मी बोलवू इच्छितो रामा आणि नीता या. मी रामाकडे बघितलं, रामाने माझ्याकडे बघितलं. आम्हाला नाही जायचंय पहिले, कारण जे पहिले जातं ना त्याच्यावरती थोडं जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते. अरे हा काय बोलणार आहे, काय करणार आहे. ते श्रेडरमध्ये टाकायच्या आधी मी तुम्हाला विनंती करीन की तुम्ही कृपया सांगा की तुम्ही ती जोडी का निवडली आहे. निक्सन पहिल्यापासून एवढं बोलत नाही, काय नाही, त्याच्यामुळं आपण हे करतोय तुला. मला वाटतं की सर निक्सन आजपर्यंत ॲलिमिनेट नव्हता. असं नाही की त्याचा आणि माझा पर्सनल काही विषय आहे. 2 आठवड्यात त्यानं एकही असा टास्क नाही की मन लावून केलं. तो कायम असं वेगळ्या मनानं बोलणार, वेगळ्या मनानं चालणार, कुणासंग बोलणार नाही. त्यामुळे मी एनएसने ॲलिमिनेट करतो. तो जास्त बोलत नाही, काय नाही, पोरांमध्ये बी उठत बसत नाही तो जास्त करून. तो मेहनतच घेत नाही. जे टास्क दिलेला आहे ना त्याला, तो त्याच्यावर लक्षच देत नाही. म्हणजे नाकाळल्यासारखं करतो आणि सगळं मस्करीवर घालतो तो. मग त्याच्यावर हे काही खेळ म्हणजे काय आपलं साधन घरच्या सारखा खेळ आहे काय. काय बोलायचंय भाग्यश्री? सो मला असं वाटतं की दिस वॉज द फर्स्ट टाइम आम्ही नॉमिनेट झालेलो आणि असं मला वाटतं की आय थिंक इट वुड बी फेअर इफ वी वुड हॅव बीन गिवन वन चान्स. जे तू म्हणतेस ते बरोबर आहे भाग्यश्री. ऑब्व्हियसली जे नॉमिनेटेड असतात प्रत्येकाला असं वाटतं, पण त्यांचं जे म्हणणं आहे की निक्सन तेवढे एफर्ट घेत नाहीये, तेवढा मिळत मिसळत नाहीये, बोलत नाहीये. आय थिंक तो आता ओपन अप होत होता आणि तो गेम सिरियसली घेत होता. सो झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.